शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी शेतीविषयक योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची योग्य साथ मिळाली तर प्रगती व्हायला वेळ नाही लागणार। यासाठी गरज आहे दर्जेदार खते, कीटकनाशके, बियाणे आणि तणनाशके यासारख्या कृषी सेवेसाठी आपण कटिबद्ध असून आम्ही संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सुरू केले आहे साई कृषी सेवा केंद्र। साई कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असा विश्वास साई कृषी सेवा केंद्राचे मालक प्रवीण वरपे यांनी साई कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला। या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बंडू वरपे, सतीश वरपे, लहान भाऊ वरपे, छबू वरपे, शिवाजी जगताप, मिनीनाथ वरपे, नाना दिघे, अरुण वरपे, भागवत वरपे, कृष्णदेव वरपे, एकनाथ तंबे, केम वरपे सर, सीताराम वरपे, गौतम जगताप, अर्जुन वरपे, राजेंद्र वरपे, संजय वरपे, सुखदेव पाचपिंड, चौधरी साहेब, भारत कानवडे, मच्छिंद्र कानवडे, नवनाथ कानवडे, पंडित कानवडे, रवींद्र कानवडे, काकासाहेब गायकवाड, भागवत ठोंबरे, निलेश चित्तर, संजय बागू, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभड, निलेश बागू, महेश इंगळे, मंगेश सातपुते, ज्ञानदेव राहणे, नामदेव जगताप, जगदीश वरपे, सागर वरपे, सुयोग वरपे, उत्तम वरपे, संदीप काकड, किसन काकड, शिवाजी काकड, भाऊसाहेब वरपे, बाळासाहेब चौधरी, शेखलाल, दत्तू पापाळे मामा, योगेश वरपे, बाबासाहेब वरपे आदीसह पिंपरणे, कनोली व जोडवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। आलेल्या सर्व पाहुण्यांचे सन्मान सत्कार प्रकाश भीमाशंकर वरपे व प्रवीण प्रकाश वरपे यांनी केला। वरपे बंधूंच्या नवीन व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी वरपे बंधूंचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। ह्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करते। अतिशय म्हणजे आपला जो पट्टा आहे तो शेतकरी आणि दुधाचा असा व्यवसाय असणारा पट्टा आहे आणि आपल्या लोकांना, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या या दुकानामध्ये भेटणार आहे आणि नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना खूप फायदा ह्याचा होईल अशी मला खात्री आहे। नक्कीच म्हणजे कमीत कमी दरामध्ये प्रवीण तू उपलब्ध करून देशील असं मला खात्री आहे आणि तरी सुद्धा तुझं दालन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल याची मला खात्री आहे। आज मला इथे बोलवलं त्याबद्दल प्रकाश काका आणि प्रवीण दादा तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुमच्या ह्या दालनाला खूप साऱ्या शुभेच्छा देते। आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते। तुमची प्रगती जी आहे ती अशीच भरारीने हो अशी देवाचरणी प्रार्थना करते आणि थांबते। धन्यवाद। ठिकाणी आमचे मित्र माजी सरपंच प्रकाश भीमाशंकर वरपे व त्यांचे चिरंजीव यांनी आज पिंपरणे गावामध्ये रोमस्तीवरती कृषी सेवा, साई कृषी सेवा या नावाने कृषी दालन उभारलेलं आहे। ज्यांना मी व्यक्तिशः माझ्या ठोंबरे कुटुंबियांच्या वतीनं, पिंपरणे गावातील सर्व संस्थांच्या वतीनं या दुकानासाठी शुभेच्छा देतो आणि या व्यवसायामधून त्यांची उत्तम भरभराटी हो अशी मी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो। आज साई कृषी सेवा केंद्र या दुकानचे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी उद्घाटन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे कनोली ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या साई कृषी सेवा केंद्र चांगली प्रगती होऊ मी त्यांना माझ्या कुटुंबियाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार, मी प्रवीण प्रकाश वरपे। आज या ठिकाणी साई कृषी सेवा केंद्र या नावाने आम्ही दुकान या ठिकाणी चालू केलेलं आहे। तर या येथील पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना इथे शेती आवश्यक नामांकित कंपन्यांचे औषधे, बियाणे, खते या ठिकाणी उपलब्ध आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। साई कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आपल्या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्रीताई
थोरात, अध्यक्ष एकविरा फाउंडेशन, आणि आता संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आपण सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. कनोली, पिंपरणे सरपंच, माजी सरपंच, सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो.